शिर्डी जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट. कल्पना खराच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. आज अहिल्यानगरमधल्या राहता न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे. जामीन नाकारण्यासाठी शिर्डी पोलिसांचा विनंती अर्ज आलाय आणि 2 आरोपी अटकेत आहेत, तर कल्पना खरात ही अद्याप फरार आहे. राहता न्यायालयासमोर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी. शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेल्या कल्पना खरातच्या जामीन अर्जावर आज राहता न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि काही वेळातच ही सुनावणी पार पडणार आहे. शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी भोंदू अशोक खरातसह त्याची पत्नी आणि अन्य तिघांवर फसवणुकीचा आणि अवैध सावकारीचा गुन्हा शिर्डी पोलिसांमध्ये दाखल झाला होता. त्या प्रकरणी 2 आरोपींना शिर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र कल्पना खरात आणि अशोक तांबे हे दोघेही फरार होते आणि भोंदू खरात हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र 4 एप्रिलला भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात हिने राहता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केलेला होता आणि त्या अर्जावर आज काही वेळातच राहता न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि कल्पना खरातीच्या अटकपूर्व जामिनाला शिर्डी पोलीस देखील विरोध करणार असल्याची प्राथमिक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आलेली आहे. जामीन नाकारावा यासाठी शिर्डी पोलिसांनीही कोर्टामध्ये राहता न्यायालयामध्ये विनंती अर्ज जो आहे तो दाखल केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. अटक टाळण्यासाठी कल्पना खरातीचा राहता न्यायालयामध्ये 4 एप्रिलला अटकपूर्व अर्ज जो आहे तो देण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. कुणाल जमदाडे, G24 तास, राहता अहिल्यानगर.